चला तर आज आपण बघणार आहोत श्रीखंड कसा बनवायचा घरच्या घरी कमी साहित्यामध्ये गुढीपाडव्यासाठी स्पेशल। तर तुम्हाला अगोदर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। अशा पद्धतीने जर तुम्ही श्रीखंड केला तर बाहेर चालणार पण आहे, बाहेरून दही आणणार आणि घरीच असा श्रीखंड बनवणार। चला मग आता पटकन आता आपण रेसिपीला सुरुवात करू श्रीखंडाच्या। आज आपण बघणार आहोत श्रीखंड कसा बनवायचा घरच्या दह्यापासून। तर मी इथं कमी आंबट असलेलं काल रात्रीला दही घरी दुधाचं दही लावून केलेलं आहे, थोडं कमी आंबट आहे। तर श्रीखंड बनवायचं म्हणल्यावर थोडं कमी आंबटच घ्यायचं। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू। त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मी आता इथं हे दही साईडला ठेवते। इथं पातेले घेतले, पातेल्यावर ही पुरण गाळायची चाळणी ठेवून द्यायची आणि त्यावर सुती कपडा काय पण ठेवून द्यायचं, सुती असा। त्यानंतर हे दही यावर टाकून द्यायचं आणि यामध्ये जितकं पाणी काढता येईल तितकं दह्याच्या बाजूला काढून द्यायचं किंवा रात्रभर ठेवून द्यायचं। याला गाठ बांधून अशी पाहू शकता 10-12 तासानंतर हे असं आपलं दही तयार झालेले आहे। यामध्ये असा दह्याचा गोळा पण तयार झालेला आहे। आता हा मी काढून घेते या बाउलमध्ये आणि याला लागलेला पण काढून घेते। परत मी या चाळणीमध्ये हे टाकून देते आणि चाळणीमधून गाळून घेते। नंतर आपलं श्रीखंड मस्त होईल असं जर गाळून घेतलं तर। आपण पुरं जसं पुरण गाळून घेतो ना त्यासारखं पुरण गाळायच्या चाळणीमध्ये घेतलं तरी चालेल। नंतर याला मी चांगला आता फेटून घेते चमच्याने गाळून घेतल्याच्या नंतर। फेटून घेतल्याच्या नंतर यामध्ये टाकून द्यायची आवडीप्रमाणे पिठी साखर। परत याला मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये घालण्याची विलायची, आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट। मी इथं काजू बदाम म्हणून काय घेते, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। नंतर टाकून द्यायचे पिस्ता आणि परत फेटून घ्यायचं याला। आता मी एका बाउलमध्ये याला वाटीमध्ये काढून घेते श्रीखंडाला आणि खूपच मस्त झालेला आहे आपला श्रीखंड घरच्या घरी। त्यानंतर 2 केशरच्या काड्या पण यावर ठेवून देते। हे पाहू शकता आपलं श्रीखंड असं तयार झालेलं आहे आणि याला थंड करून खायला सुरुवात करायची। अशी श्रीखंड आणि गोल टम्म फुगलेली पुरी, वाह काय मस्त लागते खायला। घरी बनवलेल्या श्रीखंडाची जशी चव लागते तशी बाहेरच्या श्रीखंडाची लागत नाही। त्यामुळे मी गुढीपाडव्यासाठी स्पेशल घरीच आता श्रीखंड बनवणार आहे। तुम्ही पण बनवा, किती दिवस आणणार बाहेरून। कशी वाटली श्रीखंडाची रेसिपी कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटू अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत, तोपर्यंत खुश राहा, मजेत राहा, आनंदात राहा।